राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे। पुढील 2 ते 4 दिवसात 5 ते 10 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सध्या याद्या पडताळणीचं काम वेगानं सुरू आहे आणि एकूण 40,585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। परंतु साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार साधारणतः 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ हा मिळणार आहे। आणि या बाबतीमध्ये आपण जे म्हणलं काय अडचणीत शेतकऱ्यांचं काय त्यातमध्ये त्या निकषात काय शेतकरी बसत नाहीत, या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काय बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आकडा किती सांगितलं? साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांचा प्राथमिक अंदाज सांगतोय, कारण आम्हाला जाहीर आचारसंहिता आहे, आम्हाला जाहीर करायचा प्राथमिक अंदाज आहे आणि साधारणतः 36,585 कोटी। नाही, म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की आता काय होईल, एकदा आता सुरू केलं आपण 30 जून पूर्वी आपण सगळ्याला देतोय आणि या बाबतीमध्ये अजून कुठल्या गोष्टी आपण जे म्हणलं अटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे, या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे। त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील। नियम आणि अटी लावताना तुम्ही काही शिथिल कराल असं वाटतं? कारण शेतकऱ्यांना अक्षरशः शेतकरी हवाल दिलाय, नियम अटी परत जर सरकारनं घातलं तर मग ते अकाउंटला पैसे नियम अटी वगैरे काही नाही। शेवटी तुम्हाला मी सांगतो की शेवटी सरकार तर ती पण शेवटी पण सगळा विचार करूनच काही गोष्टीचा निर्णय घ्यावा लागतो आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खरंच एक चांगला निर्णय कर्जमाफीचा असल्या सरकारच्या अडचणीच्या काळात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार आणि त्यावेळेचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे पण ह्यामध्ये त्यांचा पण सिंहाचा वाटा होता की दादांनी पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि खरंच या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा तो चांगला निर्णय घेतलेला आहे। शेवटी ठीक आहे, शेवटी समाधान हे सगळ्याचंच आपण करू शकत नाही, सगळ्याचं समाधान होऊ शकत नाही, परंतु त्यामध्ये निश्चित आज साधारणतः आपण विचार केला तर 56 लाख शेतकऱ्यांना जर त्याचा फायदा होणार असेल, त्यात त्यांना जर लाभ मिळणार असेल तर ही गोष्ट पण काही कमी नाहीये। त्यासाठी हमीभाव मिळावा यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत। प्रोत्साहन निधीचं सोडून द्या, आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकार कुठल्या ह्यापर्यंत चाललेलं आहे, पण निश्चित प्रकारे बच्चू भाऊंची जी मागणी आहे की बाबा हमीभाव हा मिळाला पाहिजे, या मताशी आम्ही सरकार, मुख्यमंत्री सगळेच त्या बाबतीमध्ये सहमत आहोत। या बाबतीमध्ये अजून काय करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा त्याला बाजारभाव मिळेल, त्या गोष्टी आम्ही निश्चित प्रकारे करण्याचा प्रयत्न करू। प्रश्न असा आहे की आता पेरण्या चालू होतील, ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या जातात, मात्र पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल दिलं जात नाही, पण आपल्या जिल्ह्यामध्ये कुठं डिझेल कमी हो, कुठं पेट्रोल डिझेल तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये ऐका ना, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की आता खताच्या बाबतीत सुद्धा काय होतं की परत खत मिळणार नाही म्हणून काय शेतकरी किंवा पेट्रोल पंपच्या बाबतीमध्ये हेच होतं की पेट्रोल डिझेल मिळणार नाही, तर लोकांनी खरं तर स्टॉक किंवा बाकी तिथं गर्दी जास्त केली। मी आजही तुम्हाला सांगतो पेट्रोल डिझेलचा साठा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलाय, पेट्रोलियम मंत्र्यांनी जाहीर केले, आपल्या राज्यामध्ये व्यवस्थित आहे, त्यामुळे खरंच शेतकऱ्यांनी घाई करू नये, विनाकारण पंपाला लाईन लावण्याची त्यांनी गरज नाही। प्रश्न वेगळा की कॅनमध्ये जे डिझेल आपण ट्रॅक्टरला देत होतो ते बंद केलं, आपण कॅनमध्ये डिझेल ट्रॅक्टरला काय कॅन का आलं तर या स्टॉकसाठी कॅन आलं, त्यामुळे विनाकारण त्यांनी स्टॉक करू नये। मामा लाडकी बहिणीच्या संदर्भात प्रश्न आहे, 14,000 पुरुष लाडका बहिणी योजनेमध्ये समाविष्ट झाले, त्यांनी लाभ घेतला, त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे का नाही? कोण आहेत नेमके 14,000? आता जे कोण असतील तर नक्की त्याच्या मी पुरुषांच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीमध्ये ठीक आहे ते आपण नंतर तेही करू, पण या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कुठंतरी राज्य सरकार या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या बाबतीमध्ये नक्की वेगळा विचार करते। राजकीय प्रश्न आहे मामा, राजेंद्र जैन यांना राज्यसभा दिल्यानंतर भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे। भुजबळ म्हणतात की मी ज्येष्ठ आहे, मला न्याय पाहिजे, अचानक नाव कसं काय आलं? आता माध्यमांशी बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली। सुनील तटकरेंना जो न्याय दिला होता तोही मला लागू झाला असता असं त्यांनी व्यक्त केली। तसं या बाबतीमध्ये आमच्या प्रमुख सुनेत्रावहिनी पवार आहेत आणि आमचे सगळे वरिष्ठ आहेत, त्या बाबतीमध्ये
त्यांनी जो निर्णय घेतला तो घेतला असेल तो योग्यच घेतला असेल. भुजबळ साहेब काय म्हणले, भुजबळ साहेब पण आमच्या इथं ज्येष्ठच आहेत, ते मोठे नेते आहेत. परंतु या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनींना पूर्ण अधिकार दिल्यानंतर एकदा सुनेत्रा वहिनींनी जो निर्णय घेतला, सुनेत्रा वहिनींनी निर्णय घेतला असेल, शेवटी त्याला आम्ही सगळीच बांधील आहोत. पण ज्येष्ठ नेते आहेत मामा, नाराज आहेत. अट टाकली होती की त्यांच्या पुतण्यांना मंत्री करावं अशा पद्धतीची अट होती. त्याला कुठेतरी भाजपचा विरोध होता का म्हणून त्यांचा पक्का नाही, या बाबतीमध्ये मला कुठल्याही प्रकारची, कारण का आमची जी मेन कमिटी, कोर कमिटी ही वेगळी आहे. मी काय त्या कोर कमिटीत वगैरे नाही आहे. परंतु मी असं तुमच्याकडूनच माध्यमाच्या माध्यमातून ऐकत असतो. परंतु भुजबळ साहेब नाराज वगैरे असायचं कारण नाही. भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते, उलट भुजबळ साहेबांच्या ते आमचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे भुजबळ साहेब वगैरे नाराज वगैरे हे असं मला चुकीचं म्हणणं चुकीचं वाटतं. आणि ते नाराज होणार नाहीत. भुजबळ साहेब हे लढवय्या नेते, ते पक्षासाठी काम करतात. जलसंपदाचं जे कार्य आहे रशीद झालं, तर पुण्यात मागणी केली जाते आणि आम्ही सगळ्यांनी जिल्ह्यातल्यांनी मागणी, सुनेत्रा वहिनींनी सुद्धा आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये मागणी करतोय. परंतु हे त्या बाबतीमध्ये जलसंपदा मंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. बघू लवकरच त्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील. मामा, शेतकऱ्यांना काय आव्हान करायला? आता मान्सून ऑलरेडी लांब आहे, तुम्ही सांगितलं. शेतकऱ्यांना एकच आव्हान मी करेल की पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करा. तोपर्यंत कुठल्याही प्रकारची करू नका. आणि काय पाऊस कधी पडतो, आता मी काल माझ्या गावामध्ये इंदापूर तालुक्यात काय ठिकाणी पाऊस झाला, काय ठिकाणी झाला. माझ्या गावात काल 85 किलोमीटर पाऊस भरणेवाडीमध्ये झाला. पाऊस कुठं पडतोय, कुठं कमी हे, त्यामुळं पावसाचा अंदाज घेऊन माझ्या शेतकऱ्यांनी पेरणी करावी, विनाकारण दुबार पेरणीचं त्याच्यावरती वेळ येऊ नये. रोहित पवारांनी ट्विट केलं होतं मामा जळगावच्या बाबतीतलं की कृषी मंत्र्यांनी ऑनफिल्ड जावं, केळीचे जे नुकसान झाले तिथले आमदार मंत्र्यांना वेळ नाहीये. नाही, रोहित पवार साहेबांची सूचना चांगली होती, त्याबद्दल काही दुमत नाही. अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलंच पाहिजे. आणि या बाबतीमध्ये मी स्वतः रक्षाताई खडसे यांच्याशी बोललो. आत्तासुद्धा ह्या 3 दिवस त्या फील्डवर आहेत. मला वाटतं त्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जे नुकसान झाले, मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा या 4 तालुक्यामध्ये झाले. स्वतः रक्षाताई, त्या तालुक्यातले आमदार हे फील्डवर ते करतायत. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की साधारणतः जे आत्ता हे झालेले आहेत त्याचे पंचनामे आपण महसूल विभाग आणि कृषी विभाग स्वतः तिथं अलर्ट हे आहेत. त्यामुळे तिथं निश्चित प्रकारे तिथल्या मंत्र्यांनी तिथे दौरे केलेले आहेत, आमदारांनी दौरे केलेले आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये जळगाव जिल्ह्यातल्या काय राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आहे त्यांची भूमिका आमची आहे. बारामतीचे जे नगरसेवक आहेत किशोर माता, त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते. दादांच्या बद्दल ज्या पद्धतीने त्यांनी विधान केलं, काय तुम्ही त्या सगळ्या माहिती घेतली का? आणि आता माफी देखील मागितलेली आहे. मी खरंच माहिती घेतलेली नाही किशोर मासळाच्या बाबतीमध्ये. हे आपल्याच माध्यमातून दादा गेल्याचा काय फरक पडत नाही असं काहीतरी. पण तरी माफी मागितलेली ती मी वाचलं कुठंतरी, मीडियामध्ये कुठंतरी वाचलं. त्यामुळं हे दर्शकडू म्हणतात की 2019 मध्ये उद्धव ठाकरेंसोबत दगाफटका झाला होता. तसाच दगाफटका पुन्हा एकदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता काय 2019 मध्ये उद्धव ठाकरेंसोबत दगाफटका झाला होता. तसाच दगाफटका आता पुन्हा एकदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपकडे रोख आहे त्यांना. आता बच्चूभाऊ काय बोलले मला माहीत नाही. आणि त्यांची अजून माझी भेट झालेली नाही. कदाचित आता उद्या वगैरे मी मुंबईला जाणार आहे आणि बच्चूभाऊंची भेट झाल्यानंतर मी बच्चूभाऊंना विचारतो काय झालंय, म्हणजे त्यांच्याकडून अधिक माहिती मला समजेल. मामा, शेतकरी तुम्हाला स्वतः कॉल करतायत, सगळं नुकसान दाखवतंय. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, म्हणजे कधी परवा बैठक होईल. आचारसंहितेमुळे कदाचित पूर्ण हे नाही करता येणार. पण या बैठकीचा मुद्दा शेतकरी अजेंडा ठेवून तुम्ही काय नवीन सादर करणार आहात का मुख्यमंत्र्यांना, की राज्यातल्या शेतकऱ्यांशी तुम्ही डायरेक्ट कनेक्ट आहात बोलतायत म्हणून? नाही, 100% राज्यातली परिस्थिती मी त्यांच्या सगळ्यांसमोर मांडणार आहे. मी ज्या तालुक्यामधनं प्रतिनिधित्व करतो, इंदापूर तालुक्यामध्ये, मी अक्षरशः केळीच्या बागात सगळ्यात मोठं जळगावनंतर नुकसान इंदापूर तालुक्यामध्ये झालेलं आहे. आणि सगळ्याच परिस्थितीमध्ये जिथं जिथं नुकसान झालं या बाबतीमध्ये लवकरात लवकर कशी शासनाच्या वतीनं मदत करता येईल किंवा मदत केली पाहिजे यासाठी उद्याच्या कॅबिनेटमध्ये मी मुख्यमंत्र्यांना त्यांना घालणार आहे. आणि ह्या मदतीच्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे आचारसंहितेचा संबंध येत नाही आहे.